राम नारायण राम. व्यक्ती मालकी हक्क का हटवायला पाहिजे हे आज तुम्हाला सांगतो. सरकारला जितका करांचा पैसा येतो, समजा सरकारला 100 रुपये मिळतात, तर 40 सिक्युरिटी, मिलिटरी आणि पोलिसांसाठी जात, 40 IAS अधिकारी, IPS अधिकारी आणि मंत्री, आमदार यांच्या खाण्यापिण्यात आणि विजेच्या बिलात जातात. यामुळे 60 झाला. 3 सरकारी पैशाची चोरी होते. मी कोण चोरी करतो हे सांगू इच्छित नाही, सरकारला ते माहित आहे. जो 25 पैसा 150 कोटी लोकांना मिळतो, तोही पूर्णपणे पोहोचत नाही, तो राज्यानुसार मध्येच चोरी होतो. तर भारतातील लोकांना 100 रुपयांच्या ऐवजी फक्त 20 पैसा मिळतो. जर व्यक्ती मालकी हक्क हटवला तर लोकांना पूर्ण पैसे मिळतील. जर संपूर्ण देशातून व्यक्ती मालकी हक्क हटवला तर पोलीस आणि मिलिटरीची आवश्यकता नसते. एक जात, एक धर्म, एक कुटुंब होईल. पृथ्वी एकच आहे, पण त्यात इतका भेदभाव, इतका धर्म आणि व्यक्ती मालकी हक्क आहे की आपले सर्व काही बिघडते. हे होऊ नये म्हणून व्यक्ती मालकी हक्क जितके लवकर हटवला जातो तितके चांगले आहे. आपला एक देश, एक धर्म, एक जीवन असावा. जो व्यक्ती दररोज कमीत कमी 2 तास ध्यान करेल त्याला कोणतीही आजार होणार नाही. ध्यान केल्याने व्यक्तीचा आजार बरा होईल, कॅन्सरही बरा होईल, कोणताही आजार होणार नाही. हे माझे उदाहरण कोलकात्यात आहे. माझ्या गुरुजींनी सांगितले की एका मुलाला ब्लड कॅन्सर होता, त्याला नंदू दत्तो असे नाव दिले गेले होते. गुरुजींनी त्याला राम नाम कीर्तन आणि ध्यान केले आणि त्याला रक्त बदलण्याची गरजही पडली नाही. आज त्याची लग्न झाली आणि मुलगा झाला आहे. त्याचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा आहे. त्यामुळे ध्यान केल्याने शरीराची कमजोरी दूर होते, आजार दूर होतात, अशक्तपणा दूर होतो. शरीरात जितके वाईट विचार असतात ते सर्व नष्ट होतात. म्हणून सर्वांना ध्यान करायला हवे. व्यक्ती मालकी हक्क हटवून ध्यान करायला हवे. शाळेत बालपणी शिकलो होतो की बाबर नावाचा एक राजा होता. त्याचा एक मुलगा होता हुमायूं, ज्याला खूप मोठी आजार होती. तर एक साधू म्हणाले, तुमचं जी ऊर्जा आहे ती त्याला द्या. विचार करा, मनापासून बोलून हुमायूंच्या जे आजार आहेत ती तुम्ही घ्या. तसेच झाले. बाबर हुमायूंच्या आजूबाजूला फिरून म्हणाला, तुमच्या सर्व समस्या आम्ही घेतो. आणि बाबरला त्या आजाराची लागण झाली तर हुमायूं ठीक झाला आणि तो राजा पण बनला. ही गोष्ट इतिहासात आहे आणि सर्वांना माहित आहे. हे होऊ शकतं. हे पृथ्वीच्या आत असलेल्या सिस्टम मध्ये आहे, माणसाच्या आत आहे. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला चांगलं करू शकतो, मदत करू शकतो, प्रेम देऊ शकतो. आता सर्व लढाई संपेल. पृथ्वीवर ज्या लढाया होत आहेत अरब देशांमध्ये, रशिया सुद्धा मोदींचं ऐकून आहे. सनातन दल मार्गदर्शन करत आहे. मोदींना काय करावं हे माहित आहे. तुम्ही मोदी आणि योगीला पाठिंबा द्या. भारतातील लोक त्यांना मतदान करा. ते तुमचे सेवक बनतील आणि तुमची मदत करतील. एकच भाषा राहील, बंगाली. महागुरुजींनी जे पुस्तक आमच्यासाठी सोडून दिलं आहे त्याचं हिंदी आणि इंग्लिशमध्ये रूपांतर करून आम्ही ठेवले आहे. हे वाचायला लोक पश्चिम बंगालमध्ये शिकायला धावून येतील. आसमानात कोणीही मालक दिसतो का? सूर्याला कधी पाहिलंय का? तो म्हणतो की आज मी सूर्यप्रकाश देणार नाही कारण मी मालक आहे, तो कर्मी आहे, सेवक आहे. तर पृथ्वीवर जो राष्ट्रपती आहे, मंत्री लोक आहेत, ते का म्हणतात की मी सेवक आहे? ते म्हणतात की आपल्या राज्यात चांगलं काम झालं. अरे मी विचारतो, किसाचा राज्य आहे, राज्य हे निसर्गाचं आहे, तर कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा मंत्रीचं राज्य आहे का? त्यामुळे पृथ्वीवर मालक कसा आला? आसमानात काही मालक नाही, सूर्य मालक नाही, हवा मालक नाही, पाणी मालक नाही आणि पृथ्वीही मालक नाही. जर पृथ्वी म्हणाली माझ्या शरीरावरून चला तर आपण कुठे जाऊ? आकाश म्हणालं मी ऑक्सिजन देणार नाही, पाणी म्हणालं मी पाणी देणार नाही, तर विचार करा पृथ्वीचं काय होईल? ते लोक दास बनून आले आहेत. जर ते विचारक बनले तर पृथ्वीच्या लोकांचं हवा तंग होईल. म्हणून व्यक्ती मालकी हक्क राहू नये. आसमान आणि निसर्गाला पहा, ते काय सांगतात, त्यांची वाणी ऐका आणि त्यांचं प्रेम का? त्यांच्यामुळेच आपल्याला जन्म मिळाला आहे. आपण त्याच गोष्टींपासून बनले आहोत. आसमान, पाणी, माती, हवा, सूर्य, पृथ्वी या 5 गोष्टींमधून आपलं शरीर तयार झालं आहे. लोक पृथ्वीवर देव बनून एकाच धर्माचं पालन करायला जन्मले, तो आहे जीवन धर्म. आणि ते रडत रडत जन्मले. सर्व लोक रडत रडत जन्मले, जरी ते कोणत्याही धर्माचे असो, सर्व रडतच जन्मले. आपले सर्व एक आहे, एकत्र राहायला पाहिजे. म्हणून व्यक्ती मालकी हक्क हटवला पाहिजे.